ब्रह्मदेवांकडून वर मिळाल्यावर हिरण्यकश्यपू अहंकारी झाला. विष्णूंची भक्ती, विष्णूंचं नाव जो कोणी घेईल त्याला ठार मारा असा आदेश त्यांनी आपल्या सेवकांना दिला. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. अत्यंत गुणी असणारा हा मुलगा कायम विष्णूंचं नामस्मरण करायचा. विष्णूंनी आपल्याला जवळ घेतलंय आणि आपण विष्णूंची संवाद साधतोय असं त्याला वाटायचं. एकदा हिरण्यकश्यपूंनी त्याला आपल्या मांडीवर बसून घेतलं आणि विचारलं, गुरुकुलमध्ये तू काय शिकलास? यावर उत्तर म्हणून प्रल्हादांनी विष्णूची स्तुती केली. हे बघून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्यांनी प्रल्हादाला ठार मारा असा आदेश आपल्या सेवकांना दिला. सेवकांनी प्रल्हादाला पर्वतांच्या कडावरून खाली फेकलं. त्याला विषारी सर्पांच्या सोबत सोडलं. खोलीमध्ये बंद करून ठेवलं. त्याला उपाशी ठेवलं. उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायी त्याला दिलं. पण अशा कुठल्याही प्रसंगी न घाबरता विष्णूंचं नाव घेत प्रल्हाद प्रत्येक प्रसंगातून सुखरूप वाचला. हे बघून हिरण्यकश्यपूंनी आपल्या बहिणीला होलिकेला बोलावलं आणि तिच्यासोबत एका चितेवर प्रल्हादाला बसवलं आणि त्याला आग लावली. होलिकेला आगीपासून काहीही होणार नाही असा आशीर्वाद होता. पण काय आश्चर्य, त्या आगीत होलिका जळाली पण प्रल्हाद वाचला. हा सगळा प्रकार बघून हिरण्यकश्यपू खूप संतापला. त्याने विचारलं, काय रे प्रल्हाद, तुझा विष्णू हा सगळीकडे आहे असं तुझं म्हणणं आहे ना? मग तो या खांबात आहे का? यावर प्रल्हाद म्हणाला, माझे विष्णू हे सगळीकडे चराचरात आहेत आणि ते या खांबात देखील आहेत. हे उत्तर ऐकताच हिरण्यकश्यपूंनी त्या खांबावरती जोरात ठोसा मारला आणि तो खांब दुभंगला. त्यातून मानवाचं शरीर आणि सिंहाचं मुख असलेल्या अवतारामध्ये विष्णू प्रकट झाले. त्यांना मारण्यासाठी हिरण्यकश्यपू गदा घेऊन पुढे गेला. पण नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला ओढत उंबऱ्यावर नेले. त्यावर बसून हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. भगवान नरसिंह हे अत्यंत क्रोधित झाले होते. त्यांना शांत करण्यासाठी ब्रह्मदेवांनी प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हादांनी भगवान नरसिंहाची स्तुती केली आणि प्रार्थना केली. आपल्या लाडक्या भक्ताची प्रार्थना ऐकून नरसिंह शांत झाले आणि देवी लक्ष्मीसह प्रल्हादाला त्यांनी खूप आशीर्वाद दिले.